राजश्री उमरेंच्या शिष्टमंडळानं शिंदेंची भेट घेतल्याची माहिती समोर येते आणि मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची 1 तास मराठा आरक्षणावर चर्चा सुद्धा झाली। उद्या केसरकर सत्तार उपोषण स्थळी चर्चेसाठी येणार आहेत अशी माहिती उमरे यांनी स्वतः दिली आहे। तर मराठवाड्याला न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही असं सुद्धा राजश्री उमरे यांनी म्हटलंय। राजश्री उमरे यांचं उपोषण सुरू आहे तर त्यांचं शिष्टमंडळ मुंबई येथे जाऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर आता राजश्री उमरे आपल्या सोबत आहे। नेमकं त्यामध्ये काय घडलं, सकारात्मक चर्चा झाली, मात्र ते काय घडलंय आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊया। काय नेमकं घडलेलं आहे? आमचं शिष्टमंडळ 7 लोकांचं काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेलेलं होतं। तिथे गेल्याच्या नंतर आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत याबद्दल त्यांनी सखोल चर्चा केली। बऱ्यापैकी आमच्या हैदराबाद गॅझेटेर ही जी मागणी आहे आणि शेतमजूर कष्टकऱ्यांच्या मुलांच्या मोफत शिक्षणाबद्दलच्या मागणीबद्दल सकारात्मक चर्चा झाल्याचे कळवलेलं आहे। उद्या 2 मंत्री येणार आहेत, त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा? जी चर्चा झाली ज्या पद्धतीने त्यांनी सकारात्मकता दाखवली त्याचबरोबर आमची एवढीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर त्यांनी हा प्रश्न आमचा मार्गी लावावा। उद्या येणार आहेत, तुम्हाला लेखी स्वरूपात ज्या मागण्या आहेत त्याचं पत्र पाहिजे असं तुम्ही बोललेला आहात। नेमकं काय तुमच्या मसुदा असेल त्यामध्ये? आमच्या मागण्यांची पूर्तता ते किती दिवसांमध्ये करतात, त्यामध्ये ते लिखित स्वरूपामध्ये जे आश्वस्त करत असतील तर ते आश्वासन कशा पद्धतीचं राहील यावर आम्ही आमची पुढची भूमिका ठरवतो। हे जाऊन काल मुख्यमंत्री यांची भेट यांनी घेतलेली आहे तर राजश्री उमरे यांनी उद्या येणाऱ्या शिष्टमंडळाकडे अपेक्षा व्यक्त केलेली आहे की जो लढा आहे 41 वर्षाचा तो त्यांनी संपवावा आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं। कॅमेरा पर्सन अमोल वागुलेसह मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।